नामांकित कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी नाशिक कोर्टामध्ये पार पडली। न्यायमूर्ती आर.सी. नरवाडिया यांनी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर HR अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। चेनानीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। या प्रकरणात 9 गुन्ह्यांचा तपास SIT कडून सुरू आहे। आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे।